नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय। त्यामध्ये आपण बघणार आहेत की व्हॉट इज इंडेक्स ट्रेडिंग। तर इंडेक्स ट्रेडिंग करतोय जेव्हा तुम्हाला माहित आहे की इंडियन मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी यामध्ये ट्रेडिंग करतोय। त्यामध्ये आत्ताचा जो प्रॉफिट रेशो आहे पूर्णपणे कमी झालेला आहे, कारण त्यामध्ये जे ऑपरेटर ट्रेडिंग आहे ते खूप वाढले असल्यामुळे तिथे ट्रेडिंगमध्ये थोडासा प्रॉफिट रेशो चांगला नाही आहे। तर आपण फॉरेक्स मार्केटमध्ये इंडेक्स ट्रेडिंग करू शकतो। ओके, तर फॉरेक्स मार्केटमध्ये इंडेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, तर फॉरेक्स मार्केटचे इंडेक्स जे आहेत जसं की नॅस्डॅक, डाउ जॉन ह्या इंडेक्समध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो। ठीक आहे, तर ते तुम्हाला मी सांगतो की त्यामध्ये ट्रेडिंग आपण कधी आणि कसं करू शकतोय। तर हा जो माझ्यासमोर चार्ट ओपन आहे हा NDQ चा चार्ट आहे। सेकंड टॅबवरती जो चार्ट ओपन आहे हा DJI डाउ जॉनचा चार्ट ओपन आहे। जसं इंडियन मार्केट सकाळी 9:15 ते 9:30 चालू असतं, मग त्यामध्ये निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, यामध्ये आपण ट्रेडिंग करतोय इंडेक्स ट्रेडिंग। तर तिथं टाइम डीके आहे, परत डेल्टा डीके आहेत ऑप्शन ट्रेडिंगमध्ये। तर इथं इंडेक्स ट्रेडिंग करत असताना फॉरेक्स मार्केटमध्ये कुठलाही टाइम डीके, प्रीमियम डीके नाही। ठीक आहे, तर इंडियन मार्केट हे 6 ते 6:30 तास चालू असतं। फॉरेक्सचे इंडेक्स ट्रेडिंगसुद्धा 6 ते 6:30 तास चालू असतात। संध्याकाळी 8 वाजता मार्केट चालू होते, रात्री 2:30 पर्यंत इंडियन टायमिंगनुसार हे मार्केट चालू असतं। तिथं आपण इंडेक्स ट्रेडिंग करू शकतो। तर इथं टाइम डीके, थीटा डीके, गॅमा डीके असं काहीसुद्धा नाही। हा फ्युचर चार्टवरती आपण ट्रेडिंग करतोय, त्यामध्ये कुठलाही तुम्हाला डीके होणार नाही। यामध्ये तुमचं टेक्निकल ॲनालिसिस असेल, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट्स असतील, ऑपरेटर ट्रेडिंग कॉन्सेप्ट्स असतील, ह्या सर्व इथं वर्क होतात। त्याची ॲक्युरसी इथं आपल्याला चांगली मिळते। आपल्याला जो इन्कम सोर्स आहे हा डॉलरमध्ये जनरेट होते, सो आपला जो होणारा प्रॉफिट हा ह्यूज प्रॉफिट्स असणार आहे। तर ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो की यामध्ये ट्रेडिंग आपण कुठे करू शकतोय। तर पहिल्यांदा NDQ म्हणजे नॅस्डॅक हा जो चार्ट आहे ह्याच्यावरती ट्रेडिंग करतोय। तर NDQ म्हणजेच नॅश 100 हा एक इंडेक्स आहे फॉरेक्सचा। तुम्ही जर नॅश 100 सर्च केला, हा जो इंडेक्स आहे ओके, त्याचाच नॅश हा एक इंडेक्स आहे जो की संध्याकाळी चालू असतो। हा नॅश 100चा जो चार्ट आहे हा तुम्हाला दिवसभर चालू असलेला दिसेल, पण यामध्ये मोमेंटम एकदम स्लो असतात। तर ह्या चार्टवरती आपण दिवसभर ट्रेडिंग करू शकतोय, पण तुम्हाला वॉल्यूम मिळणार नाही आहे। वॉल्यूम कधी मिळेल, तर जेव्हा फॉरेक्स मार्केट चालू होते संध्याकाळी 8 ते 2:30, तेव्हा इथं तुम्हाला वॉल्यूम भरपूर मिळेल। तेव्हा आपण कुठला इंडेक्सचा चार्ट रेफर करायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला NDQ हा चार्ट तुम्हाला इंडेक्सचा यूज करायचा आहे। इथं फक्त तुम्ही बघू शकता संध्याकाळी 2:30 वाजता हे मार्केट क्लोज होते आणि 8 वाजता चालू होते। सेकंड डेला बघितला तर 8 वाजता हे मार्केट चालू होतं। ठीक आहे, तो हा चार्ट आपल्याला रेफर करायचा आहे। ओके, तुम्ही मार्केट ओपन व्हायच्या आधी नॅश 100 चेक करू शकता। 5 ते 10 मिनिट आधी तुम्हाला थोडासा अंदाज लागतो की कुठं मार्केट चालू होणार आहे, कारण मार्केट क्लोज झाल्यापासून ते दुसऱ्या दिवशी ओपन होईपर्यंत जो NDQचा चार्ट आहे इथं काहीच मुवमेंट दिसणार नाही, पण तुम्हाला नॅश 100 ह्या चार्टवरती मुवमेंट दिसणार आहे। ठीक आहे, तसाच दुसरा आहे DJI म्हणजे डाउ जॉन इंडेक्स। ह्याच्या अंडर 30 ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्याचा हा एक डाउ जॉन इंडेक्स आहे। तुम्ही DJI सर्च केला की तुम्हाला हा इंडेक्सचा चार्ट दिसेल। ओके, त्यानंतर तुम्हाला ह्याचा फ्युचर चार्ट बघायचा आहे, तर तुम्ही US30 सर्च करायचं आहे, US30। ठीक आहे, तर US30ची तुम्ही प्राइस बघा, आत्ता नियर अबाउट चालू आहे 43,394 चालू आहे। ओके, हे चेक करू शकता। तर तुम्हाला जो DJI सर्च करायचं आहे, म्हणजे US30 म्हणजे डाउ जॉन। ओके, US30 हा फ्युचर आहे, DJI हा इंडेक्स चार्ट आहे। 43,431 या दोन्ही चार्टमध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे। US30 मध्ये पण थोडासा डिफरन्स असणार आहे आणि US100 आणि NDQ मध्ये पण थोडासा डिफरन्स असणार आहे। ठीक आहे,
तर हे सगळ्यात महत्त्वाचं होतं की चार्ट कसे बघायचे। तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला हे चार्ट सर्च करा, मार्केट कुठं ओपन होणार आहे, डाऊ जोन्सचं कुठं ओपन होणार आहे, NDQचं हे आधी आपल्याला समजतं। ते समजल्यामुळं आपण ज्या लेवल्स आणि ज्या स्ट्रॅटेजी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत ते आपल्याला इझी जाते। तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही रिपीट बघा, तुम्हाला पूर्ण हे बेसिक चार्ट बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता चार्ट आपल्याला ट्रेडिंगसाठी यूज करायचा आहे, कोणता चार्ट फ्युचरचा हे ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे। ओके, सो थँक्यू।